बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. 15 घरफोडी चोरीचे गुन्हे उघड, 20,96,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. ग्रामीण भागातील घरफोडी प्रकरणी दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. सुभाष शंकर काळे वय 32 राहणार अकलूज व सागर चंदू साळुंखे वय 30 राहणार जत अशी दोघा चोरट्यांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी 137 ग्रॅम सोन्याचे दागिने व 1,286 ग्रॅम चांदीचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी असा एकूण 20,96,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ग्रामीण भागातील घरफोडी चोरीच्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक करीत असताना पथकाला माहिती मिळाली की ग्रामीण भागात चोरी करणारे चोरटे 4 चाकीमधून येऊन बंद घरांमध्ये चोरी करत असून ही चोरी सुभाष शंकर काळे वय 32 राहणार अकलूज याने व त्याच्या साथीदारांनी मिळून केली असून सुभाष काळे हा सांगली फाटा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने येथे सापळा रचून ताब्यात घेतलं. त्याच्या इतर 3 साथीदारांचा शोध पथक घेत असताना चोरटा सागर चंदू साळुंखे वय 30 राहणार जत याला सांगली जिल्ह्यातील पोलिसांनी घरफोडी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. पोलिसांनी या चोरट्यालाही ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार व उपविभागीय पोलीस अधिकारी शाहूवाडी विभाग अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार समीर मुल्ला यांच्यासह आदी पोलिसांनी सहभाग घेतला होता. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.